स्नेहा, आपल्याला माहिती आहे खरं तर इराण आणि इस्रायलमध्ये सातत्याने प्रतिहल्ले सुरू आहेत। मात्र याचा फटका कुठेतरी मुंबईमध्ये सुद्धा दिसतोय। मुंबई विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली आहे। अनेक उड्डाणं अचानक रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। विमान सेवा रद्द झाल्यामुळे आखाती देशात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबईहून अबुधाबी, कुवैत, दुबई, सौदी अरेबियाला जाणारी उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहे। मुंबईसह जगभरात शेकडो उड्डाणं ठप्प झाली आहेत। प्रवासी सुद्धा अडकले आहेत। मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बघायला मिळतोय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण बघतोय कुठेतरी आता युद्धजन्य परिस्थिती भडकते, त्याचाच परिणाम मुंबई विमानतळावर बघायला मिळतोय। प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध हे आता अंतिम टोक गाठताना पाहायला मिळते, त्याच पार्श्वभूमीवर सध्या मी मुंबईच्या विमानतळावर आहे आणि मुंबईच्या विमानतळावरची परिस्थिती सुद्धा आपण जर पाहिली तर जी अनेक विमानं रद्द झालेली आहेत, त्यानंतर प्रवासी जे आहेत ते याच संपूर्ण विमानतळाच्या परिसरात खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक विमानं जी आहेत ती दुबई, बहरीन या बाजूला जाणारी ती रद्द झाली आणि त्यानंतरची ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर पाहिलं तर अनेक जण ही जाणार होती, मात्र विमान रद्द झालं, त्या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली आणि या सगळ्याच संदर्भातली बातचीत करण्यासाठी आपल्यावर काही प्रवासी सुद्धा आहे। कुठून कुठे जात होतात, नेमकं काय कारण होतं आणि कधी कळलं, विमान प्रशासनाकडून माहिती मिळाली? आम्ही ॲक्च्युली टीम इंडिया इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करायला जर्मनीला चाललो होतो। टोटल 14 प्लेयर्स होतो आम्ही। ऑल ओव्हर इंडियामधून आलेले आहेत प्लेयर्स, जम्मू काश्मीर, चंदीगड, नागपूर, सगळीकडून प्लेयर्स आलेले आहेत। आणि त्याच्यासोबत आमच्यासोबत पॅरेंट्स पण आहेत, प्लेयर्स पण आहेत। मी स्वतः महाराष्ट्राची कोच आहे, इंडियाचे कोच पण तिथे आहेत। आणि आम्हाला काल रात्री कळालं की फ्लाईट कॅन्सल आहेत आणि एअरलाईन्सकडून आम्हाला काहीच रिप्लाय आला नाही। म्हणून शेवटी सकाळी एअरपोर्टला येऊन आम्ही विचार केला की काहीतरी इन्व्हेस्टिगेट करू, पण काहीच इन्फॉर्मेशन नव्हती। शेवटी आता कळलंय की फ्लाईट कॅन्सलच आहेत आणि नंतर रिशेड्युलिंगमध्ये जर करायचं असेल तर 5 तारखेनंतर फ्लाईट अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत। त्यामुळे आमची मॅचेस 3 तारखेला सुरू होणार आहेत। त्यामुळे आम्हाला नंतरच्या फ्लाईट्स म्हणून काहीच उपयोग होणार नाही आहेत। आणि मुलांचा याच्यात खूप लॉस आहे की इंटरनॅशनल लेवलची अपॉर्च्युनिटी मिस होतीये मुलांची। आता ही मुलं जवळजवळ 2.5 वर्ष झाले प्रॅक्टिस करतात, सगळं काही करतायत आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं होतं या ह्याच्यासाठी। 2.5 वर्ष झाली ही मुलं इथे सराव करत होती, मात्र विमान रद्द झाल्याने त्यांची जागतिक पातळीवरची सगळी ही होती। आपल्यावर आणखी काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न। कहाँ से आए हो, कहाँ जा रहे थे, क्या? हम नेपाल से आए हैं, ओमान जा रहा है, अब फिर हम नेपाल जा रहा है। अब किस चीज़ के लिए ओमान जा रहे थे आप? जॉब के लिए। कुछ बताया आपको, फ्लाइट कैंसिल हुई तब किस? फायर हुआ और तुम्हारा फ्लाइट कैंसिल हो गया, बताया। ये कब बताया आपको, कब फ्लाइट थी, उसके कितने घंटे पहले बताया? कल हामीलाई कति, कल 5:15 तक। पाहिलं तर इथे त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा आहेत, म्हणजे ते कामानिमित्त जाणार होते, त्यांचे तिकीट आहेत, त्यांचं पासपोर्ट आहे या ठिकाणी आणि हे नेपाळवरून आले होते। मात्र या 4ही जणी इथे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या ह्या सगळ्या वस्तू सामान इथे आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे ही परिस्थिती आहे, हे सध्या एकीकडे रमजान सुरू आहे आणि त्यातच हज यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भारतातून जे नागरिक आहेत ते जात असतात। आपण जर पाहिलं तर ते सुद्धा इथे आपल्याला असलेले पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया। आप कहाँ से कहाँ जा रहे थे? हम भैया लखनऊ से जा रहे थे, वहाँ मदीना शरीफ। अच्छा, ये रमजान का महीना शुरू है अभी फिलहाल, और उसमें जिस तरीके से वहाँ पर सब चीज़ें हो रही है, तो आपकी फ्लाइट कैंसिल हो गई है, ये आपको कब पता चला? यहाँ आए पता चला 3 बजे, 2 बजे उतरे हैं यहाँ, 3 बजे पता चला। तब आप कहाँ से आए हो, सब कितने जन हो? यहाँ 40 जन हैं, 40 जन। आपण जर पाहिलं तर 40 जण आहेत आणि ही अशा पद्धतीने खरं तर तुम्ही दाखवलेल्या या सगळ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः विद्यार्थी यामध्ये जास्त प्रमाणात दिसतात। धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर या युद्धाच्या दरम्यान गौरी अत्यंत दुःखद बातमी ती अशी की इराणचे सर्वोच्च नेते खेमिनाई यांचा मृत्यू झालेला आहे आणि इराणी मीडियानं सुद्धा या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केलेली आहे. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात खेमिनाई यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि खेमिनाईंच्या कुटुंबातील सदस्यांचाही यात मृत्यू झालेला आहे आणि याच निमित्तानं ही घटना इस्लामिक रिपब्लिकमधील धर्मगुरू राजवटीचा पाया हादरवून टाकणारी ठरलेली आहे. खरं तर गौरी गेल्या 30 वर्षांपासून म्हणजे 3 दशकाहून अधिकच्या काळापासून खेमेनी जे होते ते इराणमध्ये सगळा कारभार पाहत होते. सर्वोच्च नेतेपद ते भूषवत होते. सगळे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सगळ्या विचार विनिमयानंतरच घेतले जात होते आणि खेमेनींचं जाणं हे अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे. तर या संदर्भात चंद्रशेखर नेने आमच्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. सर, आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये. खेमेनी असे नेते ज्यांना इस्लामिक राष्ट्र, इराणसारखं जे राष्ट्र आहे त्यातला अत्यंत खमका नेता अशी त्यांची सगळी इमेज होती. मात्र आता त्यांच्या जाण्यानं कशा प्रकारे इस्लामिक देशांमधलं राजकारण बदलेल किंवा त्याला कलाटणी मिळेल? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या नावाचा उच्चार खामेनी असा आहे. तर हे जे खामेनी होते ते अतिशय कट्टर होते आणि 1979 साली इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली तेव्हा आयातोल्ला खोमेनी हे लीडर आले होते आणि खोमेनी मेल्यानंतर खामेनी यांची नियुक्ती त्यांनीच केली होती. आणि ते कट्टर होते, नुसतं एवढंच नाही, कट्टर शिया होते. त्यामुळे त्यांना अरब देशामधनं खूप विरोध व्हायचा आणि मुस्लिम जगतामध्ये शिया आणि सुन्नी यांच्यातली फाईट जगजाहीर आहे, खूप आधीपासून चालू आहे ती. आणि त्याच्यामुळे यांची इच्छा होती की सगळ्या अरब राष्ट्रांचं नेतृत्व आपण करावं. सौदी अरेबियाची पण इच्छा तीच होती. तर त्यामुळे हे जास्तीत जास्त कट्टर होत गेले आणि या कट्टरपणामुळे त्यांनी सगळा इस्रायलवरती हल्ला करायचा. तर खरं पाहिलं तर इराण आणि इस्रायलची सीमा सुद्धा एक दुसऱ्यांना लागलेली नाहीये, त्यांचा काही संबंध नव्हता इस्रायलशी. पण मुस्लिमांचं नेतृत्व करायचं म्हणून इस्रायलला विरोध करायचा म्हणून यांनी हा सगळा उद्योग केला होता. त्यातून अमेरिकेचं वितुष्ट आयातोल्ला खोमेनी असल्यापासूनच होतं. त्या खामेनींनी तो वारसा आणि परंपरा चालू ठेवली आणि शेवटी इस्रायलवरती अणुबॉम्ब टाकण्यापर्यंत यांच्या धमक्या सुरू झाल्या होत्या. इस्रायल सहन करणं शक्यच नव्हतं, कारण ते देशच संपला असता. तो इतका लहान देश आहे की एक अणुबॉम्ब पडला तर त्या देशात काही पुढे उरायचंच नाही. त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की इराणचा अणुबॉम्ब होऊ द्यायचा नाही आणि खूप प्रयत्न झाले त्याचे, पण हे काही प्रयत्न यशस्वी होत नाही. म्हटल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. आणि कधी कधी काय होतं की मोहीम राबवताना तुमच्या नशिबी काही सुदैवी आणि काही दुर्दैवी असे क्षण असतात. त्यातला एक सुदैवी क्षण म्हणजे इराणच्या विरुद्ध आणि अमेरिकेच्या बाजूनी त्यांनी जे खामेनी यांच्या ऑफिसवरती मिसाईल्स टाकली त्याच्यात खामेनी आणि त्यांचं सगळं कुटुंब ठार झालेलं आहे. असं वाटतं की ते ठार झाल्यानंतर या युद्धाला आराम मिळेल, पण तसं होणार नाही. कारण त्यांनी मरण्यापूर्वी आपल्या नंतर कोण येणार, त्यांनी काय करायचं याची सगळं व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे अजून काही दिवस ते लढत राहतील. तर आपण बघितलं असेल की त्यांनी ज्या बाकी अरब देशांच्या राजधान्यांवरती मिसाईल टाकण्याचा प्रक्रिया आहे ती चालूच ठेवलेली आहे. आताच दुबईहून बातमी आहे की दुबईवरती 5 मिसाईल येऊन पडलेली आहेत. दुबई एअरपोर्टवरती मिसाईल पडलंय. बुर्ज अल खलिफा नावाचा त्यांचा जो एक मोठा जगातला सर्वात उंच टॉवर आहे त्याच्या शेजारी मिसाईल पडलंय. त्यामुळे हे युद्ध अजून थोडं चिघळणार हे नक्कीच आहे. परंतु ते गेल्यानंतर नवीन जो येणारा मनुष्य आहे तो लारजानी नावाचा त्यांनी ठेवला होता, अली लारजानी, त्यांनी आता सत्ता घेतली अशा बातम्या आहेत. सर, खरं तर इराणी जे संविधान आहे त्याच्यानुसार जी देशाची धुरा जी आहे ती सर्वोच्च धर्मगुरूंकडे असावी किंवा मौलवी यांच्याकडे असावी असं सुद्धा लिहून ठेवण्यात आलेलं आहे. मात्र आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढच्या गृहस्थांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि खामेनाई यांनी जी तरतूद करून ठेवली होती त्यानंतर कशा प्रकारे कदाचित हे युद्ध संपण्याची शक्यता आहे का यानंतर? कारण यात नक्कीच नवीन ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे युद्धाला वेगळी कलाटणी देण्यासाठी. बरोबर. नाही, इराणच्या संविधानामध्ये अध्यक्षापेक्षाही जास्त अधिकार, त्याला ते सुप्रीम लीडर म्हणतात, त्या आयातोल्लांना असतात.
आयातुल्ला हा शब्द आयत आणि अल्लाह, आयत उल अल्लाह म्हणजे देवाची आज्ञा, म्हणजे आपण ज्याला देवाज्ञा म्हणू, देवाज्ञा देणारे म्हणजे आपले शंकराचार्य म्हणू तशा प्रकारचं ती पदवी असते. तर ती आयातुल्ला पदवी असलेला मनुष्य सर्वोच्च नेता असेल असं त्यांच्या घटनेतच त्यांनी स्वतः करून ठेवलंय. परंतु त्यांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत पेजेशकियान. तुम्हाला एक गंमत सांगू का? हे खामेनी हे स्वतः मुळी पर्शियन वंशाचे नाहीच आहेत. इराणच्या उत्तरेला अझरबैजान जो देश आहे काश्मीर समुद्राच्या पलीकडे, त्याच्या इराणच्या बाजूला पण आझेरी लोक राहतात, आझेरी वंशाचे. हे खामेनी आझेरी वंशाचे होते. तसंच पेजेशकियान पण आझेरी वंशाचे आहेत. आणि आता लारजानी कुठल्या वंशाचे आहेत मला माहित नाही, परंतु आत्ताच्या घडीला खामेनी यांची इच्छा त्यांचा मुलगा मुस्ताफा खामेनी याला राज्य देण्याची होती, पण ती आता काही होणार नाही. आणि लारजानी यांना जेव्हा त्यांनी नेमलं तेव्हा पेजेशकियान यांनी स्टेटमेंट दिलंय की माझ्याही पेक्षा वरचा अधिकार लारजानींचा आहे. म्हणजे काय की अमेरिकेशी बोलणी करण्याचा अधिकार लारजानींना देण्यात येतील. परंतु त्यांच्या डोक्यावर एक रिलिजियस मंडळ आहेच. ते मंडळ आता अस्तित्वात आहे का, त्यातली काही माणसं मेली आहेत काही माहित नाही. इराणचे तुम्हाला माहिती असेल संरक्षण मंत्री सुद्धा परवा मेले या हल्ल्यामध्ये इराणचे बरेच जनरल सुद्धा मेलेले आहेत. त्यामुळे आर्मीकडनं बहुतेक समेट करण्याची बोलणी करावी अशी मागणी येईल. परंतु लारजानी यांना ती मागणी स्वतःच्या धार्मिक कट्टर लोकांना पटवून द्यायला लागेल आणि त्याला थोडा वेळ जाईल. आणि आता ते दुःखात आहेत. त्यांनी 40 दिवसाचा दुखवटाही जाहीर केलेला आहे. त्यांच्याकडे सर्वोच्च नेता गेला की 40 दिवसाचा दुखवटा करायला लागतो. तो दुखवटा सुद्धा केलेला आहे. त्यामुळे सध्या युद्ध थांबवायला सुद्धा कोण तिथे आहे ही जरा शंकाच आहे. नक्कीच धन्यवाद सर.